हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज मुलांचं थोडं चटपटीत खायची इच्छा होती, जे की घरगुती पद्धतीने मी त्यांना बनवून देणार आहे, म्हणजे सोया क्रंची. तर चला मग आज आपण सोया क्रंची बनवूया. त्याच्यासाठी हे छोटे छोटे सोया चिंग्स बाजारात आपल्याला उपलब्ध मिळून जातात, ते घेऊन यायचे. मी 1 वाटी सोया चिंग्स घेतले. आता एका कढईमध्ये पाणी टाकले गरम होण्यासाठी आणि त्यात थोडं मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर आपले जे सोया चिंग्स आहेत ते पाणी उकळोस्तर त्याच्यात पूर्ण मिक्स करून घेतले. 2 ते 3 मिनटं उकळत्या पाण्यात सोया चिंग्स हे मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला दिसत आहेत आपले सोया चिंग्स पहिले छोटे होते, आता कसे पाण्यात फुलून गेलेले आहे. आता आपण सगळे सोया चिंग्स काढून घेऊया. आता सोया चिंग्स काढून थोडं थंड करून घेऊया. थंड झाले की आता आपण त्यातलं पाणी जे शोषून घेतलं होतं सोयाने, ते आता आपण चांगलं पिळून काढूया. सगळे सोया चिंग्स जे पाणी शोषून घेतले होते ते सगळे आपण आता चांगलं पिळून काढून घेऊया एका बाउलमध्ये. यातले सगळं पाणी निघलं की ते मस्त ड्राय होऊन जातील. हे बघा, एवढं पाणी त्याच्यात निघालं. आता आपण याला मसाले टाकूया. म्हणजे याच्यात आपण कोटेड करण्यासाठी चिकन टिक्का मसाला घेतला, 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतला, अर्धा चमचा धने कूट घेतली आणि लाल चटणी घेतली. आता यात आपण थोडंसं मीठ घालूया. आपण अगोदर पाण्यात मीठ घातलं होतं, पण आपण ते पाणी पिळून काढून घेतलं, त्यामुळे त्यातलं मीठ हे निघून गेलं. आता आपण परत थोडंसं मीठ घालून पूर्ण मिक्स करून घेऊया. आता मिक्स झालं की लगेच आपण कॉर्नफ्लोअर, चिकन टिक्का मसाला, चटणी, धनेपूड ही आता आपण मिक्स करून घेऊया. एका वाटीसाठी मी 2 मोठे चमचे घेतले होते सोया फ्राय बनवण्यासाठी. तुम्हाला दिसतंय आपण चिकन टिक्का मसाला टाकल्यामुळे सोयाला कसा रेड म्हणजे लाल कलर आलेला आहे. यांना चांगलं पूर्ण सोयाला पूर्ण कोटेड होईल असं पूर्ण मिक्स करून घेऊया, जेणेकरून त्या सोयाला पूर्ण समस्त कोटेड होऊन गेलं. बघताय किती छान कलर पण आला आहे त्याला, लालसर मस्त. आता आपण एका कढईमध्ये तेल टाकूया. तेल हे आपल्याला सोया क्रंची तळण्यासाठी टाकायचं आहे. आपण आता कढईतले तेल चांगले तापून घेऊया. कडक तापलं की नाही हे चेक करण्यासाठी मी 1 सोया टाकला. तेल बऱ्यापैकी तापलं आहे. आता आपण थोडंसं मीडियम गॅसवर थोडे टाकून मस्त क्रंची होईस्तोवर तळून घ्यायचे. कुरकुरीतपणा येण्यासाठी मीडियमच गॅस ठेवावा लागेल आणि थोडं 5 ते 7 मिनटं तळू द्यायचे. जेवढे जास्त आपण तळू दिले तेवढे ते सोया एकदम क्रंची लागतात, क्रिस्पी होऊन जातात. आता तुम्हाला दिसतंय जसे जसे ते तळले जात आहे तसे त्यांना क्रंच येतोय, म्हणजे असं कुरकुरीतपणा येत असतो. हे बघा, आता बऱ्यापैकी हे आपले सोया हे क्रंची होऊन गेले आहे. आता आपण यांना एका डिशमध्ये काढून घेऊया. परत असेच प्रत्येक वेळी थोडे आपण असे मोकळे करून टाकून द्यायचे, म्हणजे सगळे असे मोकळे होतील आणि एकमेकांना चिकटणार नाही. माझ्याने ह्यावेळेस थोडे जास्त टाकले गेले, पण काय हरकत नाही, तळले जात आहेत ते पण. आता बघा, तुम्हाला दिसतंय कलर चेंज होतो. जसा तो तळले जातात तसे ते डार्क होत जातात आणि क्रिस्पी होत जातात. आता आपण तेल चांगलं नितरून काढायचं आणि घ्यायचं. हे बघा, झाले मग आपले सोया क्रंची. याच्यात मी पत्ताकोबी आणि गाजर गार्निशसाठी वापरले आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली सोया क्रंची? आपले लहान मुलंच काय मोठेही खातील एवढ्या आवडीने. एवढी टेस्टी झाली आणि एकदम क्रंची झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीज किचनला सबस्क्राईब करा. हे बघा, मी सोया हे दाबून पाहिले ते एकदम क्रंची झाले. आता आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी सोया तळलेलेच तेल
एक पडी घेतली. आता यात टाकण्यासाठी थोडेसे पत्ताकोबी कापले, गाजर थोडंसं कापून घेतला, कांदा कापला. आपल्याकडे सिमला मिरची नव्हती म्हणून मी जाडसर हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट घेतली. आता आपण अगोदर आलं आणि लसूण कुटलेलं होतं थोडंसं जाडसर ते टाकलं. त्याच्यानंतर आपण गाजर टाकले. तेल एकदम थोडंसंच टाकायचं आहे. फक्त आपल्याला भाज्यांना एक क्रंच येण्यासाठी आपण नुसते फ्राय करू, शिजवायचे नाही आहे आपल्याला भाज्या. त्याच्यामुळे आपण थोडा वेळ झाला गाजरला चांगलं फ्राय करून आता आपण पत्ताकोबी घालूया. पत्ताकोबी पण असंच नुसतं फ्राय करून घ्यायची. आपल्याला फक्त भाज्या ह्या फ्राय करायच्या आहेत, फक्त त्याचा कच्चापण निघण्यासाठी, शिजवायच्या नाही आहेत. आता कांदा घातला. हे सगळ्या भाज्या एकदम मस्त फ्राय करून घेतले. थोडं फुल गॅसवरच फ्राय करायचे. आता ते माझ्याकडे सिमला मिरची नव्हती त्यामुळे मी जाडसर जी मिरची आहे ते फिकी तीच कापून टाकून दिली आहे. तुमच्याकडे सिमला मिरची असली तर तुम्ही ती टाकू शकता. आता थोडं 1 मिनटं झाकून दिलं होतं. बस झालं. आपले भाज्या ज्या टाकलेल्या त्या त्यांना चांगलं क्रंच येऊन गेलं. आता आपण यात ग्रेव्ही करण्यासाठी कॉर्नफ्लॉवर 1-2 चमचे घेतले. त्यात थोडंसं पाणी घालून पूर्ण कॉर्नफ्लॉवर हे मिक्स करून घेतलं पाण्यात. आता आपण हे भाज्या जे टाकल्या तर त्याच्यात आपण कॉर्नफ्लॉवर हे टाकून दिलं. तुम्हाला दिसतंय कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे ग्रेव्ही कशी घट्ट दिसते, दाटसर. तुम्हाला जर वाटलं अजून पाणी घालावं तर थोडंसं तुम्ही घालू शकता, पण आम्हाला ग्रेव्ही ही थोडी घट्टसरच हवी होती म्हणून मी थोडंच पाणी घातलं. आता तुम्ही बघताय मस्तपैकी ग्रेव्ही ही आपली दाटसर झाली आहे. यात आता मी आपले जे सोया आपण तळलेले होते मस्तपैकी क्रंची ते टाकूया आणि फुल गॅसवरच फ्राय करून घेऊया. कमी गॅस करायचा नाही आता, कारण कमी गॅस केला तर हे सोया क्रंची आपण जे तळलेले आहेत त्याच्यात ते सगळं पाणी घुसून जाईल. आपल्याला फक्त त्यांना एक ग्रेव्हीमध्ये फक्त टाकून एक चव म्हणून, आणि ग्रेव्ही फक्त वरतूनच लागायला पाहिजे, आतमध्ये जायला नको, फक्त क्रंची राहायला पाहिजे म्हणून आपण फक्त फुल गॅसवर टाकून चांगले फ्राय करून घेऊया. झाले 1-2 मिनटंच फक्त फ्राय करायचं. आपली सोयाबीन चिल्ली पण तयार होऊन गेली. एकाच याच्यात आपण 2 प्रकार बनवले, एक सोया क्रंची आणि एक सोया चिल्ली. ही बघा आता वर तुम्हालाही दिसते किती चटकदार दिसते. आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला, सोया क्रंची आणि सोयाबीन चिल्ली? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा आणि घरी पण ट्राय करत राहा. धन्यवाद.